प्रभादेवी माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद पाहायला मिळालाय। इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद झालाय। शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांनी विरोध केला। यावेळी समाधान सरवणकर यांनी काढता पाय घेतल्याचं लक्षात आलंय। समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला होता। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्याला अधिक माहिती देतील। नक्कीच आपण पाहायला गेलं तर 11:30 ते 12च्या दरम्यान प्रभादेवी येथील साई सुंदर नगर येथे वाद झाला होता आणि या वादाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी शिंदे सेनेचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित होते आणि स्थानिकांनी विरोध जो आहे तो समाधान सरवणकर यांना केला होता। त्या ठिकाणी जे आहे ते शाखा उभारण्यात आली होती आणि त्या शाखेच्या बाहेर जो तात्पुरता शेड उभारण्यात आला होता त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता आणि या स्थानिक नागरिकांनी विरोध केला असता त्या ठिकाणी समाधान सरवणकर देखील आले होते आणि याच वेळी काही बाचाबाची देखील झाली होती आणि या बाचाबाचीचं रूपांतर भांडणामध्ये झाल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। अक्षरशः त्या ठिकाणचे स्थानिक आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी जे आहेत ते एकमेकांना बाचाबाची त्यासोबतच भांडण जे आहे ते त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः एकमेकांच्या डोक्यामध्ये हेल्मेट घालण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता आणि हा प्रकार झाल्यानंतर समाधान सरवणकर जे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक त्या ठिकाणचे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित झाले। त्यावेळेस देखील त्यांना विरोध झाल्यानंतर सर्वांनी विरोध केल्यानंतर त्या ठिकाणचे समाधान सरवणकर उपस्थित झाले, परंतु नागरिकांनी देखील विरोध केल्यानंतर समाधान सरवणकर यांनी काढता पाय घेतला। परंतु जे बाचाबाचीचं रूपांतर जे आहे ते कशा पद्धतीने राड्यामध्ये झालंय हे आपण पाहतोय, कारण की आमदार महेश सावंत यांनी देखील आरोप केले की त्या ठिकाणी जे आहे ते अनधिकृतपणे शेड उभारला जातोय आणि शेड उभारला जात असताना इमारतीमधल्या नागरिकांना जाण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमधून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ शकतात असं आमचं म्हणणं होतं आणि त्या ठिकाणचे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आता जो सुरुवातीला वाद झाला होता त्या वादाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळते। अक्षरशः पदाधिकारी जे आहेत एकमेकांच्या डोक्यामध्ये हेल्मेट घालताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद निर्माण झालाय। आपत्कालीन परिस्थितीत शेडचा अडथळा येऊ शकतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे। प्रभादेवीत समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये हा वाद उफाळून आलाय। याचं पर्यावसन आता बाचाबाचीमध्ये झाल्याचं दिसून येतंय।